रामसर नेटवर्कमध्ये अलीकडे समाविष्ट झालेला झारखंड पाणथळ प्रदेश कोणत्या राज्यात आहे? रामसर नेटवर्कमध्ये अलीकडे समाविष्ट झालेला झारखंड पाणथळ प्रदेश गुजरात राज्यात आहे. बिहार सरकारने अलीकडेच पायलट प्रोजेक्ट म्हणून कोणत्या शहरात पहिले ग्रीन एटीएम मशीन बसवण्यात मान्यता दिली? बिहार सरकारने अलीकडेच पायलट प्रोजेक्ट म्हणून पाटणा शहरात पहिले ग्रीन एटीएम मशीन बसवण्यात मान्यता दिली. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महिला उद्योजकासाठी जाहीर केलेल्या नवीन व्यासपीठाचे नाव काय आहे? केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महिला उद्योजकासाठी जाहीर केलेल्या नवीन व्यासपीठाचे नाव शी-मार्ट आहे. डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत कोणते भारतीय राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य म्हणून उदयास आले आहे? डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत गुजरात भारतीय राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य म्हणून उदयास आले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना नाश्त्यासाठी थेट आर्थिक मदत देणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? स्वच्छता कर्मचाऱ्यांना नाश्त्यासाठी थेट आर्थिक मदत देणारे भारतातील पहिले शहर बेंगळुरू ठरले आहे. भारताने अलीकडेच कोणत्या देशाला मागे टाकत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनवली आहे? भारताने अलीकडेच जपान देशाला मागे टाकत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनवली आहे.